सध्या 10वीचे पेपर चालू आहेत। 7 मार्च शुक्रवार रोजी 10वीचा गणित 2चा पेपर दुपारी 1:30 वाजता संपला। तर पेपर संपल्यानंतर 2 तासांच्या आत तो सुरक्षितपणे कस्टडीला पोहोचला पाहिजे असे असताना रात्री उशिरा ते पेपर कस्टडीत पोहोचले। याची सखोल चौकशी करण्याची मागणी रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। पूर्वी 10वी 12वीचे पेपरची कस्टडी गेल्या अनेक वर्षांपासून श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट या ठिकाणी होती। याच वर्षी त्या ठिकाणची कस्टडी स्थळ बदलून पंचायत समिती अक्कलकोट येथे सभापती कार्यालयात आणण्यात आले। अनेक वर्षांपासून शहाजी प्रशालेत कार्यरत असलेले कस्टडी कार्यालय बदलण्याचे कारण काय, याचा उद्देश काय आहे, हा पण संशयास्पद विचार आहे। शुक्रवारी 7 मार्च 2025 रोजीचा गणित पेपर 2 हा पेपर शुक्रवारी 11 ते 1:30 या वेळेत होता। पेपर संपल्यानंतर 2 ते 2:30 या वेळेमध्ये सर्व पेपर गोळा करण्यासाठी कस्टडी ऑफिस पंचायत समिती अक्कलकोट येथे येण्याचे गरजेचे असताना तसे न होता तब्बल रात्री 8:45 वाजता एका रिक्षातून पेपर उतरवण्यात आले। त्या ठिकाणी संबंधित अधिकारी सुद्धा उपस्थित नव्हता। बोर्डाच्या पेपरकडे एवढे दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण, अशी चौकशी केली असता हे काम अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांचे आहे असे कळाले। पेपर संपल्यानंतर रात्री 8:45 पर्यंत पेपर कुठे होते हे कोणी सांगण्यास तयार नाही। पेपर कस्टडीत आल्यानंतर सीलबंद करायचे असते, तसे न होता कुठेतरी बाहेर सील करून कस्टडीला रात्री 8:45 वाजता खासगी रिक्षातून पेपर आणण्यात आले। रोजचा पेपर असाच होत आहे का, हे पंचायत समितीतील सीसीटीव्ही फुटेज चेक करून बघणे अत्यावश्यक आहे। या प्रकारे सरकारी कामात दुर्लक्ष करणारे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांची सखोल चौकशी करून त्यांना बडतर्फ करावे। प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार घेतल्यापासून ते वादग्रस्त ठरले आहेत। असे निष्क्रिय आणि दुर्लक्ष अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखवावा, असे आरपीआय आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी संबंधित शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे। या प्रसंगी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, युवक तालुका उपाध्यक्ष कृष्णा दोडमनी, दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ दोडमनी, आंदेवाडीचे शाखाध्यक्ष रमेश दोडमनी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेबांना अक्कलकोट येथील दिनांक 7 रोजी शुक्रवारी 10वीचा गणित भाग 2 पेपर होता। त्या दिवशी 11 ते 1:30 पेपर असताना पेपर कस्टडीमध्ये 1 ते 2 तासामध्ये त्या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होतं। तसं न करता रात्री 8:45 वाजता एक खाजगी रिक्षाने त्या ठिकाणी पेपर आणून पंचायत समितीच्या कस्टडीमध्ये जमा करण्यात आलेला आहे। ह्या एवढे 5-5 तास 6-6 तास हे पेपर कुठे गेले होते आणि पेपर हे दुसरे बदलून तर लिहिले नाहीत का, असा आरोप आमचं या संबंधित अधिकाऱ्यावरती आहे। आणि तात्काळ जे आपले तिथले गट शिक्षण अधिकारी असतील त्यांचं चौकशी करून त्यांच्यावरती बडतर्फाची कारवाई करण्यात यावा। या अगोदर शहाजी हायस्कूल येथे कस्टडी होता, तिथलं कस्टडी अचानकपणे का हलवले हे बी एक संशयास्पद या ठिकाणी आम्हाला वाटतो। तरी या एवढ्या मध्यरात्री रिक्षातून 10वीचे पेपर 8:45 वाजता पंचायत समितीमध्ये कोणतेही अधिकारी नसताना त्या ठिकाणी पेपर ठेवले जातं, याचं कुठंतरी आम्हाला संशय ह्या ठिकाणी वाटतो आणि कुठंतरी आर्थिक व्यवहार झाला का असा आम्हाला या ठिकाणी आरोप आहे। त्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ बडतर्फाची कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे।